संकल्प करून त्यामध्ये सर्व भक्तजनांच्या कल्याणाकरता पंचास्य महारुद्र म्हणजे 5 मुख असलेला रुद्र, आपण शंकराला एक पाहतो पण तो 5 मुखाचा आहे, असं पंचास्य महारुद्राचं वर्णन आहे. त्या वर्णनाप्रमाणे इथे आपण त्याची स्थापना केलेली आहे. इथे गणेश पूजन, पुण्यावाचन इत्यादी करून मातृकांचं पूजन आणि नांदी श्राद्ध असं पहिल्या दिवशी करून इथे यज्ञाची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये प्रथम मुख्य देवता स्थापन केलं जातं. त्यामध्ये रुद्राच्या 142 देवता आहेत, रुद्रगण आहेत. आपण जर समोरचा मंडप पाहिला तर त्या मंडपामध्ये रुद्रगण आहेत, ते काही अंशात्मक तिथे स्थापन केलेले आपल्याला दिसतात. तसे 142 देवता रुद्राच्या आहेत, त्यांची आपण तिथे स्थापना केलेली आहे. नंतर नवग्रह देवतांची स्थापना केलेली आहे. योगिनी देवता, नंतर क्षेत्रपाल देवता आणि वास्तुमंडल देवता अशांची स्थापना करून इथे यज्ञमंडपाच्या देवतांचं आवाहन केलं. त्यानंतर 5 कुंड आपल्याला इथे दिसत आहेत. तर प्रत्येकाची काही वैशिष्ट्य वेगळी आहेत. चतुरस्र कुंड आहे, इथे योनी कुंड आहे, इथे वर्तुल कुंड आहे. अशा पद्धतीची जी कुंड आहेत त्या कुंडांमध्ये विशेष त्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे, हवनाचं फलप्राप्ती सांगितलेली आहे. त्याप्रमाणे पहिल्या दिवशी आपण वास्तूचं हवन इथे केलेलं आहे. त्यानंतर नवग्रह देवतांचं हवन केलं आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये रुद्र, आपण रुद्र ऐकला असेल तर त्या रुद्राचं स्तुती आहे शंकराची. आपण काही ज्या गोष्टी मागतो परमेश्वराकडे त्या आपण परमेश्वर सर्वांतर्यामी आहे असं सांगून त्याच्याकडे आपण सगळ्या गोष्टी मागत असतो. त्या रुद्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींची आपण मागणी आपल्याकरता करतो. मनुष्य स्वभावाप्रमाणे मागणं हे आपलं कर्तव्य आहे आणि परमेश्वराचं परमेश्वर रूप म्हणून त्यांना देणं हे त्याचं कर्तव्य आहे असं मानून आपण त्याची स्तुतीपठण करतो. आणि स्तुतीपठण करत असताना आपण इथे तिलद्रव्याने तिळ जे असतात त्याचं आपण इथे अतिरुद्राचं आवाहन केलेलं आहे. तर 5 दिवसामध्ये आपण 19 एकादशी म्हणजे 11 एकादशी आपण ऐकलं असतील तशा एकंदरीत 5 दिवसामध्ये 19 एकादशी केल्या. आणि त्याच्या आहुती किती आहे तर 24,90,301 इतकं हवन इथे प्रत्यक्षात झालेलं आहे. तिळाचं हवन आपण इथे केलेलं आहे. हे सर्व साधारणतः 70 ऋत्वी जिथे आहेत म्हणजे ब्रह्मवृत्त आहेत त्यांच्या सहकार्याने हा यज्ञ उत्तम रीतीने संपन्न झालेला आहे. आणि त्याची आपण परमेश्वराचं जे यज्ञ सांगता म्हणून पूर्णाहुती करणार आहोत आणि परमेश्वराकडे आपण मागणी मागणार आहोत की भक्ती, ज्ञान, वैराग्य इत्यादी बाकी सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा त्याला माहिती आहे की यांना काय पाहिजे ते देणारच आहे. पण विशेषत्वानं गुरुस्थानामध्ये आपण काय मागावं तर भक्ती, ज्ञान, वैराग्य इत्यादी गोष्टी त्याच्याकडून प्राप्त व्हाव्या ही एक कामना आपण परमेश्वराकडे करायची आहे. पूर्णाहुती सुरू होईल तेव्हा प्रत्येकाने हात जोडून परमेश्वराचं स्मरण करायचं. धन्यवाद.